विश्वास जेव्हा अंधश्रद्धेत बदलतो तेव्हा तो फक्त श्रद्धा राहत नाही, तो कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि आजची ही घटना त्याचाच एक मोठं उदाहरण आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर मामा भोसले याला ताब्यात घेतलं आहे. आणि या कारवाईनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कारण आरोप साधे नाहीत, तर फसवणूक, जादूटोणा कायदा आणि इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 192/26 अंतर्गत केस दाखल झाली आहे. तक्रारीनुसार आरोपीने पूजा आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना आश्वासन दिलं की त्यांच्या समस्या दूर केल्या जातील, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे उकळले गेले. आणि याच प्रकरणामुळे आता तपासाची साखळी अधिक मोठी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही पहिली वेळ नाही. 2021 मध्ये देखील मनोहर मामावर बलात्कार, विनयभंग आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. सोलापूर आणि पुणे ग्रामीणमध्ये हे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रश्न पडतो की कोण आहे हा मनोहर मामा? इंदापूर तालुक्यातील लारसुणे गावातला एक सामान्य व्यक्ती. डीएड परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवड्याच्या बाजारात सुके मासे विकून आपला उदरनिर्वाह करत होता. पण एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षांनी परत आल्यानंतर त्यांनी स्वतःला संत बाळूमामांचा आशीर्वाद लाभलेला असल्याचं सांगायला सुरुवात केली. गावात चर्चा रंगली आणि हळूहळू लोक त्याच्याकडे जाऊ लागले. अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होऊ लागली. लोकांना वाटू लागलं की त्यांच्या समस्या इथे सुटतात. आणि इथूनच सुरू झाली एका सामान्य माणसाची मामा होण्याची कहाणी. पुढे त्याने मठ उभारले. करमाळा आणि गाणगापूर येथे मोठे मठ उभे राहिले. रोज हजारो भाविक तिथे येऊ लागले आणि या सगळ्यातून मोठ्या प्रमाणात पैसा फिरू लागला. एवढंच नाही तर काही राजकीय नेते आणि कार्यकर्तेही त्याच्यासोबत दिसू लागले. फोटो व्हायरल झाले आणि त्याचा प्रभाव वाढत गेला. पण आता हाच प्रभाव त्याच्या अडचणीचं कारण ठरत आहे. कारण तक्रारीनुसार लोकांची फसवणूक झाली आणि त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला. आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनोहर मामावर पुढे काय कारवाई होती, किती नवे खुलासे होतात आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्यातून एक मोठा प्रश्न पुन्हा समोर येतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली रेषा नेमकी कुठे आहे? आणि आपण कोणावर विश्वास ठेवतो हा निर्णय घेताना आपण किती सजग असतो?